हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। आज आपण 4 चॅप्टर अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल्स यामधील प्रॅक्टिस सेट 17 पाहणार आहोत। आता पहा 17 मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, राइट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ द अँगल्स गिवन बिलो। म्हणजे पुढे दिलेल्या कोनांच्या पूरक कोनांची मापे लिहा। आता आपण चला तर मग आपण हा क्वेश्चन सोडवूया। आता यामध्ये आपल्याला फर्स्ट 15 दिलेला आहे। आता पहा 15 घेताना आपण सप्लिमेंटरी अँगल्स सपोज सप्लिमेंटरी अँगल मेजर आपण y घेऊया। ओके, आता पहा 15 दिलेला आहे आपल्याला। 15 प्लस y इज इक्वल टू 180। आता पहा आपण हे 180 कसे घेतलेले आहेत त्यासाठी आपण डेफिनेशनचा वापर करणार आहोत। डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे, द सम ऑफ द मेजर्स of two supplementary angle is 180। पहा, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात। आता आपल्याला या डेफिनेशन नुसार आपण या ठिकाणी 180 घेतलेला आहे। आता आपण हे एग्जांपल सोडवूया। एग्जांपल मी खाली लिहून घेत आहे, 15 प्लस y इज इक्वल टू 180। ओके, y इज इक्वल टू 180। आता पहा हे 15 इकडे प्लस आहेत तर इकडे गेल्यानंतर ते मायनस होतील। ओके, इकडे प्लस असल्यानंतर इक्वल टूच्या इकडे जेव्हा नंबर जातो तेव्हा प्लसचं मायनस, मायनसचं प्लस। ओके, पहा आता y इज इक्वल टू, आता मी 180 मधून 15 मायनस करणार आहे तर पहा 180 मधून 15 मायनस केल्यानंतर 165। y इज इक्वल टू 165 हे आपलं आन्सर आलेलं आहे। तर खाली लिहून घ्यायचं आहे, द सप्लिमेंटरी अँगल 15 is 165। ओके, अशा पद्धतीने आपण फर्स्ट एग्जांपल सोडवलेलं आहे। आता आपण नेक्स्ट एग्जांपल सोडवूया। आता पहा या ठिकाणी आपल्याला 85 दिलेला आहे। आता 85 आपण सोडवणार आहोत। त्याच पद्धतीने सपोज सप्लिमेंटरी अँगल मेजर्स आपण या ठिकाणी m घेऊया। ओके, आता आपलं एग्जांपल तयार होईल, 85 प्लस m इज इक्वल टू 180। आता पहा हे 180 आपण या ठिकाणी पण डेफिनेशननुसार आपण या ठिकाणी 180 घेतलेला आहे, या ठिकाणी पण आपण 180 त्याच डेफिनेशननुसार घेतलेला आहे। द सम ऑफ द मेजर्स of two supplementary angle is 180। ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनांना परस्पराचे पूरक कोन असे म्हणतात। आता पहा 85 प्लस m इज इक्वल टू 180। m इज इक्वल टू 180 मायनस 85। आता 85 इकडे प्लस आहेत, इकडे आल्यानंतर इक्वल टूच्या इकडे जेव्हा नंबर येईल तेव्हा मायनस होतील। आता m इज इक्वल टू 180 मधून 85 मी मायनस करणार आहे। 180 मधून 85 मायनस केल्यानंतर 95 हे आपलं आन्सर येईल। द supplementary angle
85 इज 95. ओके, अशा पद्धतीने आपण 2 एक्झाम्पल सोडवलेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. नेक्स्टमध्ये आपल्याला दिलेला आहे 120. आता त्याच पद्धतीने आपण सोडवणार आहोत. पहा 120. सपोज द supplementary angle measures आपण x घेऊया. ओके, या ठिकाणी आपण x घेतलेला आहे. पहा x घेतल्यानंतर 120 प्लस x इज इक्वल टू 180. आता पहा हे 180 कशा घेतलेले आहेत आपण ते आपण लिहून घेणार आहोत. The sum of the measures of two supplementary angle is 180. आता पहा हे एक्झाम्पल मी खाली परत लिहून घेते आहे. 120 प्लस x इज इक्वल टू 180. आता पहा x इज इक्वल टू 180 मायनस 120. आता पहा हे 120 या ठिकाणी प्लस आहेत, इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर हे मायनस होतील. ओके, आता x इज इक्वल टू आन्सर येईल 60. ओके, द supplementary angle 120 is 60. ओके, आता आपण नेक्स्ट सोडवणार आहोत. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे 37. पहा 37 त्याच पद्धतीने आपण सोडवणार आहोत. सपोज द supplementary angle मेजर, आता आपण या ठिकाणी S घेऊया. SMT तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकतात. आता 37 प्लस S इज इक्वल टू 180. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी 180 कसे घेतलेले आहेत ते लिहून घेणार आहोत. 180 आपल्याकडे इथे कुठून आले तर आपण डेफिनेशननुसार या ठिकाणी 180 घेतलेले आहेत. तर पहा ओके, पहा 180 आपण डेफिनेशननुसार या ठिकाणी घेतलेले आहेत. आता पहा हे एक्झाम्पल मी परत खाली लिहून घेते जसंच्या तसं. 37 प्लस S इज इक्वल टू 180. आता S इज इक्वल टू 180 मायनस 37. पहा हे 37 या ठिकाणी प्लस आहेत, इकडे गेल्यानंतर मायनस होतील, इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर साईन चेंज होतात. S इज इक्वल टू 180 मधून 37 आपण मायनस करणार आहोत. 180 मधून 37 मायनस केल्यानंतर आन्सर येईल 143. आता द supplementary angle 37 is 143. ओके, 4 एक्झाम्पल आपले सोडवून झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आता आपल्याला 108 दिलेला आहे, त्याच पद्धतीने आपण सोडवणार आहोत. सपोज द supplementary angle आपण T घेऊया. ओके, या ठिकाणी आपण T घेतलेला आहे. 108 प्लस T इज इक्वल टू 180. ओके, आता 180 आपण या ठिकाणी कसे घेतलेले आहेत ते आपण सर्वात प्रथम लिहून घेणार आहोत. आपण डेफिनेशननुसार या ठिकाणी 180 घेतलेले आहे. द
या डेफिनेशनच्या नुसार आपण या ठिकाणी 180 घेतलेले आहे. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्पराचे पूरक कोन असे म्हणतात. चला तर मग आपण आता सोडवूया. ही स्टेप मी आहे तशीच खाली लिहून घेणार आहे. प्लस टी इज इक्वल टू 180. यामध्ये मी कोणताही बदल केलेला नाही. टी इज इक्वल टू 180 मायनस 108. ओके, 180 या नंबरमधून मी 108 मायनस करणार आहे. आता टी इज इक्वल टू 180 मधून मी 108 मायनस करणार आहे. आता यामधून ही संख्या मायनस केल्यानंतर टी इज इक्वल टू आपल्याकडे येईल 72. ओके, खाली लिहून घ्यायचं आहे. मग द सप्लिमेंटरी अँगल 108 इज 72. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सोडवूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे 0. त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. सपोज द सप्लिमेंटरी अँगल, आपण या ठिकाणी x घेऊया. ओके, अँगल या ठिकाणी तुम्ही पुढे मेजर्स पण लिहू शकता. मेजर्स इज इक्वल टू x. ओके, आता पहा 0 प्लस x इज इक्वल टू 180. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी 180 कसे घेतलेले आहेत. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनांना परस्पराचे पूरक कोन असे म्हणतात. म्हणून आपण या ठिकाणी 180 घेतलेलं आहे. आता पहा, हे एक्झाम्पल जसंच्या तसं मी खाली लिहून घेणार आहे. यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. ओके, आता x इज इक्वल टू 180. इकडे 0 प्लसमध्ये आहेत, इकडे गेल्यानंतर इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर मायनसमध्ये येतील 0. ओके, आता x इज इक्वल टू 180 मायनस 0. आता पहा, 180 मधून 0 मायनस केले तरी पण आन्सर काय येईल, फक्त 180. ओके, द सप्लिमेंटरी अँगल सप्लिमेंटरी अँगल 0 इज 180. ओके, अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण आता. सपोज द सप्लिमेंटरी अँगल m घेऊया आपण या ठिकाणी. आता a घेतला आपण सर्वात प्रथम, प्लस m इज इक्वल टू 180. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180. ओके, या ठिकाणी आपण 180 कसे घेतलेले आहेत, या डेफिनेशनच्या नुसार आपण या ठिकाणी 180 घेतलेले आहेत. तर पहा, a प्लस m इज इक्वल टू 180. ओके, m इज इक्वल टू 180 मायनस, हे a इकडे प्लसमध्ये आहेत, इकडे आल्यानंतर मायनसमध्ये होतील, इक्वल टूच्या इकडे आल्यानंतर साईन चेंज होतात. आता पहा, m इज इक्वल टू 180 मायनस a. द सप्लिमेंटरी अँगल a इज 180 मायनस a. ओके, अशा पद्धतीने आपण हे 5 एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवूया. The measures of some angle are given below.
यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. पहा, पुढे काही कोनांची मापे दिली आहेत. त्यातून जोड्या जुळवून पूरक कोनांच्या आणि कोटी कोनांच्या जोड्या तयार करा. आता सप्लिमेंटरी अँगल्स आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? तर पहा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असते त्या कोनांना परस्परांचे कोटिकोन म्हणतात. इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल इज 90 द अँगल्स आर सेड टू बी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता पहा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे आपण डेफिनेशन पाहिलेले आहेत की ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असते, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असते त्यांना कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. आता आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स पाहिलं. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय आपण या दोघांच्या अगोदर डेफिनेशन पाहून घेणार आहोत. आता सप्लिमेंटरी अँगल्स, द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज 180. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पहा, आपण अगोदर जेवढे पण एक्झाम्पल सोडवलेले आहेत त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण सप्लिमेंटरी अँगल्सची डेफिनेशन पाहिलेली आहे. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनांना परस्पराचे पूरक कोन असे म्हणतात. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल की कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे 90 आणि सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे 180. तर आपल्याला यामधून जोड्या शोधणं आता अवघड होणार नाही. आता पाहूया आपण या जोड्यांमध्ये. आता यात जे दिलेले अँगल्स आहेत यामध्ये 90ची जोडी असणारा अँगल्स कोणते आहेत ते आपण प्रथम घेणार आहोत. तर पहा, सर्वात अगोदर आपण अँगल बी घेऊया. किती आहे अँगल बी? 60. ॲडिशन करणार आहोत आपण. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे अँगल एन 30. एम अँगल एन 30. आता पहा, 60 + 30 किती होतात? 90. ओके, हे झालं कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, नेक्स्ट आपण अजून पेअर शोधणार आहोत, जोडी शोधणार आहोत. आता नेक्स्ट जोडी आहे अँगल वाय. ओके, अँगल वाय किती दिलेला आहे? 90 प्लस अँगल ई. ई किती दिलेला आहे? 0 इक्वल टू करून काय येतील? 90. ही पण कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची जोडी आहे. आता पहा, नेक्स्ट आपण घेणार आहोत अँगल डी. डी आपल्याला दिलेला आहे 75. ओके, ॲडिशन करूया. नेक्स्ट अँगल घेणार आहोत आपण एफ. एफ आपल्याला 15 दिलेला आहे. ओके, प्लस 15. आता 75 अँड 15 किती येतील? 5 5 0 1 7 and 1 8 and 1 90. कॉम्प्लिमेंटरी अँगल. ओके, आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या जोड्या कशा शोधलेल्या आहेत? पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हे आपण 90 वरून डेफिनेशन आपण सर्वात अगोदर पाहिलेली आहे. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 आली पाहिजे. तर आपण प्लस करून ज्या अँगल्सची बेरीज 90 येत आहे त्या अँगल्सच्या जोड्या आपण या ठिकाणी शोधलेल्या आहेत. आता नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे सप्लिमेंटरी अँगल्स. तर पहा, सप्लिमेंटरी अँगल्समध्ये आपण 180 आलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपण दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 घेत होतो तर या ठिकाणी आपल्याला दोन कोनांच्या मापांची बेरीज ही 180 आली पाहिजे, तेव्हा ते सप्लिमेंटरी अँगल्स आहेत असं आपण म्हणतो. आता द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180. म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. चला तर मग आपण यामधून शोधूयात त्या जोड्या कोणत्या आहेत त्या. फर्स्ट आपण घेणार आहोत अँगल बी. एम अँगल बी. बी किती दिलेला आहे? 60. नेक्स्ट घेणार आहोत आपण अँगल जी. या ठिकाणी अँगल जी आहे प्लस एम अँगल जी. अँगल जी किती दिलेला आहे? 120. आता 60 + 120 किती येतील? 180. ओके, सप्लिमेंटरी अँगल्स ज्या दोन
कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता पहा या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती आलेली आहे 180. आता सेकंड पेअर्स आपण शोधणार आहोत. एम अँगल, आता पहा सेकंड आपण शोधणार आहोत अँगल, आपण एन घेऊया. एन किती दिलेला आहे 30. नेक्स्ट आपण घेणार आहोत अँगल एन नंतर एम अँगल जे घेऊया. पहा लगेच ओळखायला येतं, ॲडिक्शन करून पाहायचं. जे किती दिलेलं आहे 150. पहा आता 150 आणि 30 किती येतील 180. ओके. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 असते त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. आपण पाहिलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. आता पहा थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. इन XYZ अँगल Y 90, what kind of a pair do angle X and angle Z make? ओके. आता मराठीमध्ये पाहूया. ट्रँगल XYZ मध्ये M कोन Y इज इक्वल टू 90 अँगल X व अँगल Y या कोनांमधील परस्पर संबंध लिहा. ओके. आता आपण हे एक्झाम्पल सोडवणार आहोत. आता पहा या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पलमध्ये अँगल Y आपल्याला 90 दिलेला आहे आणि अँगल X आणि Z आपल्याला काढायचे आहेत. तर पहा आपण सुरुवात करूया. अँगल XYZ. ओके. यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. M अँगल Y इज इक्वल टू 90 एवढंच आपल्याला माहीत आहे. आता पहा नेक्स्ट कसं सोडवणार आहोत आपण. XYZ मध्ये सर्वात प्रथम आपण X घेऊया. M अँगल X प्लस M अँगल Y प्लस M अँगल Z इज इक्वल टू 180. आता पहा हे 180 आपण कसे घेतलेले आहेत. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180. ओके. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. पण हे एक्झाम्पल सोडवूया आता. M अँगल X प्लस आपल्याला M अँगल Y दिलेला आहे. किती दिलेला आहे 90 प्लस M अँगल Z इज इक्वल टू 180. आता आपण हे अँगल्स साईडला काढून घेऊया. M अँगल X प्लस M अँगल Z इज इक्वल टू, आता पहा 180 आणि हे इकडे आहेत ते 90 प्लसमध्ये आहेत, इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर ते मायनसमध्ये होतील. ओके. साइन चेंज होईल. M अँगल X प्लस M अँगल Z इज इक्वल टू 90. आता हे दोघेही कोण कितीचे आलेले आहेत 90चे आलेले आहेत. तर पहा द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल इज 90. दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कोणते अँगल्स आलेले आहेत मग हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल इज 90. ओके. दे आर known as कॉम्प्लिमेंटरी अँगल. ओके. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 असते त्या कोनांना परस्परांचे कोटिकोन म्हणतात. मराठीमध्ये पण लिहून सांगणार आहे मी. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे
कोटिकोन म्हणतात. ओके, कोणते अँगल्स आले मग ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग खाली लिहून घ्यायचं आहे एम अँगल एक्स अँड एम अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल. ओके, अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कोन एक्स व कोन वाय हे परस्परांचे कोटिकोन आहेत. आता नेक्स्ट एक्झाम्पल सोडवूया. केला आहे द डिफरन्सेस ऑफ बिटवीन द मेजर्स ऑफ द टू अँगल ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40. फाइंड द मेजर्स ऑफ द टू अँगल्स. पहा, आपल्याला क्वेश्चनमध्येच बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात. आता पहा, आपल्याला क्वेश्चनमधून काय काय माहिती घेता येईल ते पाहूया आपण. आता सर्वात प्रथम आपण मराठीमध्ये याचा अर्थ पाहूया. कोटिकोनाच्या जोडीतील कोनाच्या मापातील फरक, डिफरन्सेस, फरक 40 असेल तर त्या कोनांची मापे काढा. पहा, कोटिकोनाच्या जोडीतील कोनांच्या मापातील फरक किती आहे? 40, 40. तर त्या कोनांची मापे काढा. आता आपल्याला दोन कोनांची मापे काढायची आहेत. कोनांची मापे काढण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम द मेजर्स ऑफ वन अँगल एक्स घेऊया आपण. द टू अँगल्स काढायचे आहेत ना आपल्याला. मग एक अँगल आपण त्यातील एक्स घेणार आहोत. द मेजर्स ऑफ वन अँगल किती घेतला आपण? एक्स, एक्स मानणार आहोत. आता डिफरन्सेस बिटवीन द मेजर्स ऑफ द सेकंड अँगल किंवा टू अँगल्स. आता पहा, द डिफरन्सेस, डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ वन अँगल सेकंड अँगल किती आहे? 40. फरक किती दोघांमध्ये? 40चा आहे. एक्स मायनस 40. ओके, द मेजर्स ऑफ वन अँगल आपण किती घेतलेला आहे? एक्स घेतलेला आहे. आणि द डिफरन्सेस बिटवीन द मेजर्स ऑफ सेकंड अँगल. आता दोघं अँगलमध्ये फरक कितीचा आहे? 40चा आहे. एक अँगल जर असेल तर दुसऱ्या अँगलमध्ये फरक हा दोघांमधील फरक 40 असला पाहिजे. तर आपण एक्स मायनस 40 घेतलेला आहे. तर पहा, या ठिकाणी आपण मायनस का घेतलं, प्लस का नाही? डिफरन्सेस, डिफरन्सेस म्हणजे फरक, फरक म्हणजेच वजाबाकी, म्हणून आपण या ठिकाणी मायनस घेतलेला आहे. ओके, आता पहा, आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. फर्स्ट घेतलेला एक्स, ओके, प्लस एक्स मायनस 40 इज इक्वल टू 90. एक्स परत एक्स प्लस आपण हा एक्स घेतला, त्यानंतर एक्स मायनस 40 इज इक्वल टू 90. ओके, आता या ठिकाणी आपण 90 का घेतलेला आहे? द सम ऑफ द मेजर्स टू कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अँगल 90. ओके, एक्स प्लस एक्स मायनस 40 इज इक्वल टू 90. आपलं एक्झाम्पल रेडी झालेलं आहे. आता एक्स अँड एक्स किती होतील? 2x मायनस 40 इज इक्वल टू 90. ओके, आता पहा, 2x अँड x, 2x केलेला आहे आपण ॲडिक्शन, मायनस 40 इज इक्वल टू 90. 2x, ओके, 2x इज इक्वल टू 90. आता हे इकडे मायनस आहेत, इकडे आल्यानंतर इक्वल टूच्या इकडे आल्यानंतर प्लस होतील, प्लस 40. ओके, 2x इज इक्वल टू 90 प्लस 40. ओके,
90 अँड 40 किती होतील 130. आता पहा x इज इक्वल टू 130. आता हे 2 या ठिकाणी मल्टिप्लायमध्ये आहेत. 2 अँड एक्सच्या मध्ये मल्टिप्लाय आहे. इकडे आल्यानंतर ते डिवाइड होतील. इक्वल टूच्या इकडे डिवाइड होतील. आता पहा आपण डिवाइड करून घेऊया. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 1 2 5 जा 10. ओके 65. एक्स इज इक्वल टू आपल्याकडे किती आलेला आहे 65. एक्स इज इक्वल टू 65 आलेला आहे. तर सेकंड आपल्याला घ्यायचं आहे एक्स मायनस 40. सेकंड काय आहे आपलं एक्स मायनस 40. मग एक्स किती आलेला आहे आपल्याला एक्स आपला 65 आलेला आहे आणि हे मायनस 40. ओके 65 मायनस 40 किती येतील मग 25. आता पहा आपला आन्सर 25 आलेला आहे. फर्स्ट 65, सेकंड 25 आलेला आहे. आणि आपल्याला सांगितलेलं होतं की दोघांमधील फरक हा किती आहे 40 आहे. 65 मायनस 25 किती येईल 40. ओके ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपला आन्सर राईट आलेला आहे. तर पहा खाली लिहून घ्यायचं आहे द मेजर्स ऑफ द टू अँगल्स मेजर्स ऑफ द टू अँगल इज इक्वल टू 65 अँड 25. एक्स आपलं 65 आलेलं आहे आणि नेक्स्ट आपण नंबर टाकून जी संख्या काढलेली आहे ती 25 आलेली आहे. 65 अँड 25. ओके दोन कोणांची मापे 65 व 25 आहेत. PTNM इज अ रेक्टँगल. PTMN हा रेक्टँगल आहे. राईट द नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. पहा PTMM पहा PTNM हा आयत आहे. या आकृतीतील पूरक कोनांच्या जोड्या लिहा. आता या आकृतीतील आपल्याला पूरक कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. आता आपण सगळ्यात अगोदर हे पाहणार आहोत की पूरक कोन म्हणजे काय. तर पहा ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या कोनांना पूरक कोन असे म्हणतात. The sum of the measures of two supplementary angles is 180. ओके आता आपल्याला ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. आणि आपल्याला या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्सच्या जोड्या शोधायच्या आहेत. द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल्स इज 180. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर पहा आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी 90 अँगल तयार होतोय. ओके तर आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्सची जर डेफिनेशन लर्न असेल तर आपल्याला जोड्या शोधणं अवघड जाणार नाहीत. आता लिहून घेऊया पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल. पहा आता जोड्या शोधताना आपण सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की प्रत्येक ठिकाणी 90चा अँगल तयार झालेला आहे. सर्वात प्रथम आपण अँगल P घेऊया. अँगल P च्या समोर आहे अँगल T. ओके अँगल P किती येईल मग 90. T पण किती आहे 90 इज इक्वल टू 180 सप्लिमेंटरी अँगल. ओके नेक्स्ट आपण पेअर्स घेणार आहोत अँगल T प्लस अँगल N. ओके अँगल T किती आहे 90. अँगल N किती आहे 90. 90 प्लस 90 180. ओके सप्लिमेंटरी अँगल्स. नेक्स्ट घेणार आहोत आपण अँगल N प्लस अँगल M. आता पहा अँगल N किती आहे 90. अँगल M किती आहे 90. 90 प्लस 90 180 सप्लिमेंटरी अँगल्स. आता अँगल M प्लस अँगल P. आता अँगल M 90 आहे अँगल P पण 90 आहे. 90 प्लस 90 180. ओके हे झाले आपले सप्लिमेंटरी अँगल्सच्या
जोड्या. आता पहा अजून जोड्या आपल्याला शोधता येतील. अँगल पी समोरासमोरील पण आपण कोन इथे घेऊ शकतो. अँगल पी प्लस अँगल एन, अँगल पी 90, अँगल एन 90. 90 प्लस 90 180 सप्लिमेंटरी अँगल्स. ओके. आता आपण अँगल एम अँड अँगल टी पण घेऊ शकतो. अँगल एम प्लस अँगल टी. अँगल एम 90 आहे, अँगल टी पण 90 आहे. 90 प्लस 90 180 सप्लिमेंटरी अँगल्स. पहा या आपण सप्लिमेंटरी अँगल्सच्या जोड्या शोधलेल्या आहेत. डेफिनेशन लर्न असेल तर तुम्हाला जोड्या शोधणं अवघड जाणार नाही. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. इफ अँगल ए इज इक्वल टू 70, व्हॉट इज द मेजर्स ऑफ द सप्लिमेंटरी ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. आता पहा मराठीमध्ये आपण पाहूया. जर कोन ए 70 असेल, 70 आहे, तर अँगल एच्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप किती येईल. पहा आपल्याला एक्झाम्पलमध्ये ए आपल्याला 70 दिलेला आहे, 70 दिलेला आहे. पहा तर आपण द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 70 बी एम घेऊया आपण. आता पहा एक्झाम्पल आपण अगोदर फर्स्ट एक्झाम्पलमध्ये अशा पद्धतीचे आपण एक्झाम्पल सोडवलेले आहेत. तर पहा 70 आपल्याला दिलेलं आहे. 70 प्लस आपण एम घेतलेला आहे इज इक्वल टू 90. आता ते आपण पाहिलेले जे होते पहा 70 प्लस एम इज इक्वल टू 90. 90 का घेतलेला आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल, यामुळे आपण या ठिकाणी 90 घेतलेला आहे. तर पहा एम इज इक्वल टू 90. आता हे 70 या ठिकाणी प्लसमध्ये आहेत, इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर हे मायनसमध्ये होतील. एम इज इक्वल टू 90मधून आपण 70 मायनस केल्यानंतर आन्सर आपला येईल 20. एम इज इक्वल टू आपलं किती आलेलं आहे, 20 आलेलं आहे. आता आपण नेक्स्ट घेऊया द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 20 बी वाय घेऊया आपण. तुम्ही या ठिकाणी वाय एम एक्स वाय झेड कोणताही नंबर घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी एम एन एक्स वाय झेड घेऊ शकतात. आता पहा 20 प्लस वाय इज इक्वल टू 180. 180 सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल, यामुळे आपण या ठिकाणी 180 घेतलेला आहे. आता पहा y इज इक्वल टू 180 मायनस 20. y इज इक्वल टू, आता हे 20 इकडे प्लसमध्ये आहेत, इक्वल टूच्या इकडे आल्यानंतर हे मायनसमध्ये होतील. आता 180मधून 20 मी मायनस करणार आहे, आन्सर येईल 160. द सप्लिमेंटरी अँगल्स इज 160. सप्लिमेंटरी अँगल इज 160. कोन एच्या कोटी कोनाचे पूरक कोनाचे माप 160 आहे. ओके. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवूया. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेला आहे पहा. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेला आहे अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स अँड अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस 20. देन व्हॉट वूड बी अँगल ए. आता पहा मराठीमध्ये आपण पाहणार आहोत. कोन ए व कोन बी परस्परांचे पूरक कोन आहेत आणि अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस 20. तर अँगल ए किती. पहा आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजेच
कोन ए आणि कोन बी हे परस्पराचे पूरक कोन आहेत. अँगल ए अँड अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. ओके. आता पहा, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. 180 आपण या अगोदरच सप्लिमेंटरी अँगल्स आहे त्यामुळे आपण या ठिकाणी 180 घेतलेलं आहे. ते परस्पराचे पूरक कोन आहेत. आता पहा, अँगल ए आपण एम घेऊया. ओके. अँगल बी आपल्याला किती दिलेला आहे? अँगल बी आपल्याला x+20 दिलेला आहे. ओके. आता आपण सोडवण्यास सुरुवात करूया. m + x+20 इज इक्वल टू 180. ओके. आता पहा, m इज इक्वल टू 180. आता पहा, या ठिकाणी हे x प्लसमध्ये आहेत, इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर हे मायनसमध्ये होतील. हे पण साईन चेंज होईल. मायनस प्लस मायनस मायनसच होतील, -20 येईल. ओके. आता नेक्स्ट स्टेप करूया आपण. m इज इक्वल टू, आता 180 आणि 20. 180 हे प्लसमध्ये आहेत, प्लस मायनस मायनस होईल. 180 मधून आपण 20 मायनस करणार आहोत, 160. हे -x. m इज इक्वल टू 160 - x. आपण m काय घेतलेला आहे? कोन ए आपण m मानलेला आहे, म्हणून कोन ए आपला किती येईल? 160 - x. ओके. कोन एचे माप किती आहे? 160 - x आहे. ओके. m अँगल ए इज इक्वल टू 160 - x. ओके. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट सोडवलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.